अतूट बंध भाग 19। दीपाली झाल्या गोष्टीचा विचार करत होती। हे असं झालंच कसं? कोणीतरी नक्कीच माझ्या विरोधात आहे। त्या कोणाच्या जाळ्यात आज आपण अचूक अटकलो आहोत। सर्वांचे देखत चोर ठरवून चोरीचा माल धडधडीत आपल्या खोलीतून निघाला। कोण विश्वास ठेवेल मी निर्दोष आहे म्हणून? कुणीच नाही। पण कोण असा प्रयत्न करतो आहे आणि का? मी कधी कोणाबरोबर वाईट वागले नाही, ती वाईट बोलले नाही, कधी कोणाला एका शब्दाने दुखावले नाही, तर ते कोणीतरी का असं मला दुखावत आहे? माझ्या हृदयाला अशा अनंत यातना देत आहे। त्यात त्या व्यक्तीचा फायदा तरी काय? कोण असेल? आणि त्यांनी ही चाल केली असेल। ती चाल पूर्वनियोजित होती। आता तर हार आता हरवला आपल्या समोर। पण त्या दुसऱ्या वस्तू त्या कधी आणि कोणी ठेवल्या असतील आपल्या कपाटात? हे काम बाहेरच्या कोणाचं तरी नाही। आज तर आपल्या घरात फक्त समता, मीरा आणि आपण होतो। रणजित तर त्याच्याच खोलीत होते। म्हणजे हे काम नक्कीच समताचं होय। तिनेच पूर्वी अमृताच्या लग्नाच्या प्रेझेंट बॉक्स आपल्या कपाटात ठेवले असणार। तिलाच ते शक्य होतं। म्हणजे आपण या घरात राहू नये असं समताला वाटतं तर। पण का? कोण जाणे? नाहीतर ती कधीच आपल्या जवळ आली नाही। अमृता किती बरोबरीने आपल्या बरोबर वागायची, किती आपुलकीने बोलायची। पण ही समता नेहमीच तुटक वागत आली आहे। तरीही ती असं काही करून सर्वांच्या समोर आपल्याला अपमानित करेल असं वाटलं नव्हतं। काय मिळालं तिला एवढं नाटक करून? स्वतःच कबूल केलं आणि तिनेच आपल्या थोबाडातही मारली। वाटेल तशी बोलली। देवा रे, कसं सहन करूया मी यातना, हा अपमान? यापूर्वी किती कुसकी नासकी बोलणी ऐकलीत, वाटेल ते आरोप सहन केलेत आपण, पण हा आरोप नाही। आता सहनशीलता संपत आली आहे। आता काय करायचे? आपल्या विरोधात आहे ते एकदा समजले पाहिजे। पण हा विरोध कसा कमी करायचा? आता त्याचा फायदा तरी काय? मीरा रणजित समोर तिने आपल्याला चोर ठरवली आहे, विश्वासघाती ठरवली आहे। ते तर आता परत येणार नाही ना। आपण एकदा समांतरला सांगायचे, मी या घरात राहिलेलं तुला आवडत नाही हे समजले आहे मला। आता झालं ते झालं, पण पुन्हा असला काही प्रसंग आणू नकोस माझ्यावर। मी इथून जाण्याचा प्रयत्न करेन। बाबांना हा पगार समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल, किती धक्का बसेल त्यांना, विचारही करवत नाही। आता काय होणार आपले? किती आनंदाने, समाधानाने, जिव्हाळ्याचे आपलेपणाने आपण इथे राहत होतो। पण आता सारं संपवायलाच पाहिजे आपण होऊन। कोणत्या पापाची ही शिक्षा आहे? बाबा विश्वास ठेवतील त्या प्रकारावर, त्यांना आपला शब्द जास्त महत्त्वाचा वाटेल। पण फक्त बाबांनी आपल्याला एकदा म्हणावे, बेटा तू हे कधीच करू शकणार नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर, बस दुसरे काही नको आपल्याला। मोठ्या आनंदाने आपण हे घर सोडून निघून जाऊ। पण बाबांनी आपल्याला विश्वास ठेवला नाही तर तो आघात आपल्याला सहन होणार नाही, मुळीच नाही। बाबा तुम्ही तरी माझ्यावर अविश्वास दाखवू नका हो। दीपाली कितीतरी वेळ रडत होती। अरे केवढा हा अंधार, लाईट नाही का लावायचा? रणजीतच्या शब्दाने दीपाली भानावर आली। चटकन उठून बसली। दीपा, आम्ही विचार केला, दुपारच्या प्रसंगाचे बाबांना एवढंच काही सांगायचे नाही, निदान समताचे लग्न होऊन जाईपर्यंत। हा उपकार समजू का मी? दीपा असं काय करतेस? तुला काय बोलावे हे मला समजत नाही समजत तेच उत्तम। माझ्या शब्दावरती तर तुमचा विश्वास बसणार नाही। मी कितीही कळवून तुम्हाला सांगितले की त्या चोरीशी माझा काही संबंध नाही तर तुम्ही विश्वास ठेवाल? दीपा जरूर ठेवला असता, पण आज माझ्या डोळ्यासमोर सारं घडलं आहे। तूच सांग, मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? ठीक आहे, तुमच्या विश्वासाची गरज नाही मला। बाबांना जरी तुम्ही सांगितलं तरी ते माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवतील हे मला माहिती आहे। बरं ते राहू दे। बाबा आले नाही अजून, पण येतील एवढ्यात। समताच्या लग्नानंतर हे तुम्ही बाबांना सांगणार आहात का? त्याआधी का नाही? दीपा डॅडींचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुलाही माहीत आहे। समताचं लग्न जवळ आलं असताना त्यांचा मूड ऑफ होणं आम्हाला आवडणार नाही, समजलं? रणजित तडक त्या खोलीतून बाहेर पडला आणि दीपालीला त्या परिस्थितीवरती हसू आलं। ते काय सांगतात म्हणे,
आम्ही बाबांना काही सांगणार नाही. म्हणजे आहे तरी काय आहे? समता कशी या गोष्टीला तयार झाली? वास्तविक तिनेच हे सर्व केलं आहे आणि आता ती गप्प बसणार का? काहीच कळत नाही हा. पण आता आपल्याला पूर्वीप्रमाणे कसं राहता येईल? हर एक क्षणी वाटत राहणार हे तिघही आपल्याकडे चोरटी म्हणून पाहणार, खोटारडे म्हणून संभावना करणार. हा, एकट्या समताला तेवढे खरे काय ते माहीत असणार. आणि या अशा परिस्थितीत मी कशी मोकळेपणाने बोलत राहू? काम तरी कशी करू? म्हणे समताच्या लग्नापर्यंत तरी, म्हणजे त्यानंतर ते आपल्याला जायला सांगणार. तर ते सांगेपर्यंत आपण कशाला इथे राहायचे? आताच निघून जावे का? नको बाई, आता नको. हा तर सरळ सरळ गुन्हा कबूल केल्याचा प्रकार होणार. शिवाय बाबांना मनस्ताप होणार. ते दुसरं, अमृताच्या लग्नात किती हिरहिरीने भाग घेतला होता आपण. बाबा अभिमानाने सांगत होते, ही माझी मानसकन्या दीपाली. आणि आता समताच्या लग्नात आपण दिसलो नाही तर लोकही विचारतील आपल्याबद्दल. तेव्हा बाबा काय उत्तर देणार? पळून गेली, चोरटी होती. नको नको, सध्या आपल्याला इथेच राहायला पाहिजे. समताचे कटू बोलणे आणि रणजितची तिरस्कारची नजरे सहन करून आपल्याला इथे राहायलाच पाहिजे, निदान लग्न होईपर्यंत तरी. त्याशिवाय पर्याय नाही. दीपाताई, साहेबांनी जेवायला बोलवलंय. सदाने रावसाहेबांचा निरोप दीपालीला दिला. दीपाली गडबडली. आता जेवणाच्या टेबलावरती बाबा, समता, रणजित असतीलच. छे, आपल्याला तिथे जाऊन जेवणही शक्य नाही, शिवाय भूक नाही, तब्येतही ठीक नाही. सदाने तो निरोप रावसाहेबांना दिला. रावसाहेब चिंताग्रस्त झाले, विचलित झाले. काय झालं आहे पोरीला? मी बघून येतो. हा, काय झालं असेल? ढोंग करते, समता तिरसटपणाने बोलली. रावसाहेबांनी तिचे वाक्य ऐकले, पण समताचा तापट स्वभाव त्यांना माहीत होता. काही वेळा तिच्याकडे दुर्लक्ष करावे लागते, नंतर तिला आपली चूक समजते. रावसाहेब दीपालीकडे जाण्यासाठी वळले. दीपा, काय होतंय तुला? बाबांच्या प्रेमळ आवाजाने दीपा उठून बसली. रावसाहेब पुढे येत म्हणाले, थोडं खाऊन घे, बरं वाटेल. नको बाबा, खरंच भूक नाही. अगं पण होतंय तरी काय तुला? काही नाही, डोकं खूपच दुखतंय. अगं मग रणजितकडून गोळी का नाही घ्यायची? बाबा, तुम्ही येण्यापूर्वीच त्याने गोळी दिली. मला वाटतं एक झोप झाली की आपोआप डोकं शांत होईल. बेटा, अमृताच्या लग्नापासून कामाने तू अगदी हैराण झालेली असणार. तुला विश्रांती अशी मिळालीच नाही. हे बघ, आता दोन दिवस विश्रांती घे, काही करू नकोस. रमाबाई आहेतच, पुन्हा लग्नाची गडबड आहेस. बाबा, तुम्ही काळजी नका करू, मी सारा सांभाळून घेईन. मी आहे ना तोपर्यंत इथे. दीपाली अभावितपणे बोलून गेली. तोपर्यंत म्हणजे? बोलण्यात चूक झाली बाबा, सॉरी. बरं, झोप तू. समताला सांगतो, ती तुला दूध आणून देईल. नको नको, बिलकुल नको. दूध तर अजिबात आवडत नाही, दीपाली घाईघाईने म्हणाली. डॅडी, ओ डॅडी. बाबा, समता बोलवते आहे, जा तुम्ही. रावसाहेब दीपालीच्या खोलीतून बाहेर पडले. जेवताना आज नेहमीप्रमाणे हसणं नव्हतंच. 2-4 वाक्यांचा संवाद झाला असेल, तेवढाच. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.